नमस्कार, मी मिलिंद कांबळे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी अकलोली गणेशपुरी आई वज्रेश्वरी देवी आगरी कोळ्यांचं कुलदैवत ठाण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आणि विरारपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे. इथे गरम पाण्याचे झरे आहेत. परमपूज्य नित्यानंद बाबांचं समाधीस्थळ आहे. आता सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अनेक भाविक मुंबईपासून भारतातून आपल्या देवीला भेट देण्यासाठी येतात, दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अनेक देवींची मंदिरं आहेत. तुळजापूर असेल किंवा अनेक नांदेडमधल्या काही देवी असेल, अंबाजोगाई असेल, ह्या देवींच्या नवरात्राची सुरुवात आपल्या आई वज्रेश्वरी देवीच्या इथून मशालमधून ज्योत घेऊन जातात आणि तिथल्या नवरात्राची सुरुवात होते. तर असं हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र, रेणुका, कालिका आणि मध्ये असलेली वज्रेश्वरी देवीची मूर्ती. चिमाजी आप्पा जेव्हा पोर्तुगीजांबद्दल सोबत लढले आणि त्यांनी संकल्प केला होता, जर मी ही लढाई जिंकलो तर मी आई तुझं मंदिर बांधेन आणि ते देखील किल्ल्यासारखं बांधेन. चिमाजी आप्पा हे युद्ध जिंकले आणि त्यांनी वज्रेश्वरीमध्ये आईचं किल्ल्यासारखं मंदिर बांधलं. दोन्ही साईडला 2 बुरुज आणि वरती मध्यभागी प्रचंड मोठा गाभारा आणि हे पुरातन मंदिर आई वज्रेश्वरीचं स्थित वज्रेश्वरीमध्ये आहे. तसंच गुंजघाटी वज्रेश्वरीपासून तर पालघर जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी, अंबाडी, कुडूस आणि कुडूसपासून लेफ्ट मारल्यानंतर चिंचगड, डोंगस्ते असं करत करत गुंजघाटी हे प्रमुख स्थान देवीचं आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही, हे बऱ्याच भक्तांना माहीत नाही, पण ज्यांना माहीत आहे तिथे ते नवस घेऊन जात असतात भक्त आणि देवीची पूजा करत असतात. तर असं हे तीर्थक्षेत्र आपल्यासोबत आहेत परंपरागत विश्वस्त यांच्या कन्या मोक्षदा गोसावी. नमस्कार, मी मोक्षदा हेमेंद्रगिरी गोसावी, श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थांचे वंशपरंपरागत विश्वस्त यांच्या 15व्या पिढीचे आम्ही वंशज आहोत. आपलं हे वज्रेश्वरी मातेचं मंदिर हे त्रेतायुगापासून आहे. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा त्रिगुणात्मिक रूपामध्ये इथे वज्रेश्वरी माता, कालिका माता, रेणुका माता, महालक्ष्मी माता आणि रेणुका मातेचे पुत्र परशुराम स्वामी हे विराजमान आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांच्या हातून स्थापन झालेली कपिलेश्वर महादेवाची शिवलिंग देखील आहे. दत्तात्रयांची मूर्ती देखील आहे. जिथे भगवान श्री नित्यानंद महाराजांनी आजीवन तपश्चर्या केली त्या ठिकाणी हे दत्त मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस टेकडीवर देवीचे प्रथम पुजारी महंत गुरुदेव गोदडेबाबा महाराज यांची संजीवन समाधी आहे. चिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणून या मंदिराला किल्लेवजा स्वरूप प्राप्त झाले. चारी बाजूला बुरुज, तटबंदी आणि नगारखाना, 52 पायऱ्या आणि त्याच्यासमोर भव्य अशी दीपमाळ असा दगडी किल्लेवजा स्वरूप या मंदिराचा आहे. आता ह्या मंदिराचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये पहाटे देवीची काकड आरती असते 5:30 वाजता. त्या अगोदर भूपाळी होते, मग काकड आरती होते. दुपारी 11 वाजता देवीची माध्यान्ह आरती होते. सायंकाळी 7 वाजता देवीची पाद्यपूजा होते आणि रात्री 8:15 वाजता देवीची रात्रीची आरती, त्यानंतर अष्टक, त्यानंतर देवीचा सप्तशती पाठ वाचला जातो आणि रात्री 12 वाजेपर्यंत गोंधळ जागरणाचा कार्यक्रम असतो. अशी ही दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा आहे. देवीला नवरात्र उत्सवामध्ये 3 वेळेला नैवेद्य असतो. सकाळी गटाला उपवासाचा, दुपारी माध्यान्हकाळी देवीला शाकाहारी नैवेद्य आणि संध्याकाळी देवीला कालिका मातेला खास करून तिच्या चरणाची जे दैत्य मारलेले त्याच्यासाठी मांसाहारी नैवेद्य असतो. हा चैत्र नवरात्रोत्सव 9मीला जेव्हा पार पडतो त्याच्या आधी अष्टमीला सर्व स्त्रियांसाठी म्हणजे परिसरातल्या आणि भाविक महिलांसाठी देवीकडून हळदी कुंकू ठेवला जातो. ब्लाऊज पीस, ओटी स्वरूपामध्ये देवीचा आशीर्वाद म्हणून प्रत्येक महिलेला तो प्रसाद दिला जातो. त्यानंतर चोखा होमाला सुरुवात होते. सकाळी 9 वाजता क्षेत्रपाल पूजेनंतर चोखा होमाची पूर्णाहुती होऊन घट उत्थापन होतं आणि दशमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता देवीची पालखी सीमोल्लंघना करता गावाच्या वेशीपर्यंत जाते. गावाच्या वेशीवर सोनं लुटून ते सोन्याचं वाण घेऊन देवीला अर्पण करण्यात येतं. पालखी उत्सव सोहळा पूर्ण पार पडल्यानंतर देवीच्या पालखीला आलेले मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ यांच्याद्वारे महंतांचा दरबार भरवला जातो.
इनामदार घराण्यातल्या व्यक्तीला त्या दरबारामध्ये बसवलं जातं आणि त्या व्यक्तीद्वारे देवीच्या वतीने सर्वांना नारळाचा प्रसाद दिला जातो। त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होतो आणि दशमीच्या रात्री 12 वाजता सनई चौघडा वाजल्यानंतर म्हणजे चौकी पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता होते। वासंतिक नवरात्र उत्सव देखील असंच असतं, फक्त त्यात काकड आरती नसते आणि पालखी सोहळा नसतो। पालखी सोहळा हा यात्रेमध्ये होतो। अशी ही या संपूर्ण शारदीय नवरात्रोत्सवाची माहिती आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आई जगदंबेच्या दर्शनाला या आणि तिचा आशीर्वाद घ्या ही सर्वांना विनंती। वज्रेश्वरी माते की जय।